नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. हॉटेलमधल्या काही भाज्या बऱ्याच जणांच्या ऑल टाईम फेवरेट असतात. त्यापैकीच एक म्हणजे शेवभाजी. तर आपण हॉटेलमध्ये मिळणारी ही चमचमीत शेवभाजी घरीच बनवणार आहोत. घरी जरी बनवलेली असली तरी चव अगदी हॉटेलसारखीच येते. पण त्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता ही रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि या भाजीसाठी लागणारी शेव देखील आपण घरीच बनवणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी सर्वात आधी आपण शेव तयार करूयात. मी इथे या वाटीने 2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. ते आपण या बाउलमध्ये टाकून घेऊया. या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ, 1 चमचा ओवा असा हातावर चोळून टाकायचा, अर्धा चमचा तिखट मिरची पावडर, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, खायचा लाल रंग थोडासा, लाल रंग असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरीही चालेल, आणि 4 चमचे तेल टाकून घ्यायचं. हे सर्व या बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा मऊसर गोळा आपण मळून घ्यायचा. म्हणजे आपण जी शेव पाडणार आहोत ती व्यवस्थित पाडता येते. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ मऊसर मळून घ्यायचं आणि याला थोडंसं तेल लावून घेऊया. आता आपण हे जे पीठ आहे ते शेव पाडायच्या साच्यामध्ये भरून घेऊया. हे पीठ चांगलं दाबून भरून घ्यायचं म्हणजे साच्यातून शेव एकसारखी पडते. आणि मी याला थोडे मोठे होल असणारी ताटली लावली आहे, कारण आपल्याला भाजीसाठी थोडीशी जाडच शेव हवी आहे. शेव तळण्यासाठी गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण ही शेव पाडून घेऊया. तर अशा पद्धतीने गॅसच्या मीडियम फ्लेमवर ही शेव दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायची. ही शेव मी तळून घेतली आहे. आता भाजीसाठी लागणारे वाटण आपण तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आणि खड्या मसाल्यांमध्ये 1 तेजपत्ता, चक्रीफूल, काळी विलायची, 2 लवंगा, 4 मिऱ्या आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा. यातच 2 लाल सुक्या मिरच्या टाकून यामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. आता यामध्ये मी इथे 3 कांदे चिरून घेतलेत, तेही टाकून चांगले परतून घ्यायचे. कांदा चांगला परतला की यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो टाकून तेही चांगले परतून घ्यायचे. टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची. जर तुम्ही आलं लसूण पेस्ट बनवलेली नसेल तर तुम्ही 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक यामध्ये टाकून परतून घेऊ शकता. आता यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची. आपण यामध्ये जे टोमॅटो टाकला आहे त्याचा आंबटपणा भाजीमध्ये उतरू नये म्हणून यामध्ये साखर टाकायची. नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि यावर झाकण ठेवून हे 1 मिनिट शिजवून घ्यायचं. 1 मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढायचं, गॅस बंद करायचा आणि हे सर्व थोडंसं थंड झालं की हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घ्यायचं. गॅसवर एका पॅनमध्ये भाजीसाठी तेल टाकून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्या. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ते टाकून चांगलं परतून घ्यायचं. हे जे वाटण आहे ते 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे या मसाल्यांमधला कच्चेपणा पूर्ण निघून जातो आणि ग्रेव्ही चवीलाही छान लागते. त्यामुळे हे जे वाटण आहे ते आपण चांगलं परतून घ्यायचं. हे जे वाटण आहे ते मी 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेतलं आहे. यामध्ये थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा तिखट मिरची पावडर, 2 चमचे बेडगी मिरची पावडर, थोडंसं हिंग, 1 चमचा किचन किंग मसाला टाकून हे मसाले चांगले परतून घ्यायचे. यावरती 1 मिनिट झाकण ठेवून हा मसाला शिजवून घ्यायचा. म्हणजे मसाल्यामध्ये कच्चेपणा बिलकुल राहत नाही आणि भाजीलाही टेस्ट छान येते. आता यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही यामध्ये कसुरी मेथी टाकली तरीही चालेल. कसुरी मेथीमुळेही भाजीला टेस्ट छान येते. त्यामुळे कसुरी मेथी असेल तर ती अवश्य यामध्ये टाका.
आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी यामध्ये भरपूर टाकायचं, कारण यात आपण याला उकळी आल्याच्या नंतर शेव टाकणार आहोत. तुम्हाला भाजी घट्ट बनवायची आहे की पातळ या हिशोबाने पाणी टाकून घ्या. मी या शेवेचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत. याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये ही सर्व शेव टाकून घ्यायची आणि 3 ते 4 मिनिट ही भाजी आपण शिजवून घेऊया. 3 ते 4 मिनिटांनी ही भाजी छान तयार आहे. या ग्रेव्हीला दाटसरपणा येईपर्यंत ही भाजी उकळून घ्यायची. तर घरामध्ये भाजीसाठी काही नसेल तेव्हा ही भाजी आपण अगदी सहज बनवू शकतो. नक्कीच एकदा ही बनवून पहा. तुम्हालाही ही रेसिपी नक्कीच आवडेल. याबरोबर खाण्यासाठी ही रोटीही मी घरीच बनवली आहे. याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी सर्वात प्रथम तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.